everyone. Welcome to Tata Style Alumni Meet, customer CIS and FNF, which is the two courses. One is Customer Interactive Services, Finance and Accounting. Today we have so many learners who completed the course and today they are here to celebrate their success. हमारे साथ आज के गेस्ट है भूमिका जी. So round of applause for Bhumika. So Bhumika, welcome to Tata Style Alumni Meet. खूप छान वाटतंय तुम्ही इथे. आता तुम्ही माझ्यामध्ये जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आले, तुम्ही एका ई कॉमर्स कंपनीमध्ये काम करताय. यू हॅव 2.5 lakhs पॅकेज. व्हेरी नाईस टू नो दॅट. आणि तुम्ही बीकॉम ग्रॅज्युएट आहात, बरोबर? भूमिका, मला एक गोष्ट सांगा, काही दिवसापूर्वी तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर हा कोर्स ते आता एका कंपनीमध्ये काम करताय. कशी राहिली जर्नी? तुम्ही विचार केला होता का की पुढच्या 3 महिन्यातच लगेचच 2.5 अॅन्युअल पॅकेज असेल? आणि कशी राहिली जर्नी? व्हॉट यू? जर्नी अशी खूप भारी होती, पण खरंच इमॅजिन नव्हतं केलं की मी लगेच जॉब वगैरे करेन. पण ज्या वेळेला फायनान्स आणि अकाउंटिंगचा कोर्स ज्या वेळेला केला त्यावेळेला पण असं मॅमनी, ऑफकोर्स मानसी मॅमनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. त्याच्यामुळे असं जॉब इंटरव्ह्यूज वगैरे आपण ज्या वेळेला देतो, त्यांनी जॉब इंटरव्ह्यूसाठी मॉक इंटरव्ह्यूज वगैरे ते पण घेतली, ज्याच्यामुळे प्रिपेअर करायला खूप बरं वाटलं. तुम्ही जे तुमचं आता जिथे काम करता तिथे तुमचा टाइम काय असतो, वेळ काय असते, किती ते किती? माझा 10 to 5. 10 to 5. मग आता इथे उपस्थित असलेले आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या असतील ज्या खूप महत्वपूर्ण आहेत जॉब मिळण्यासाठी, तर कुठल्या गोष्टी सांगाल तुम्ही आपल्या? तुम्ही कम्युनिकेशन स्किल चांगले ठेवा आणि मी अकाउंटच्या बेस मध्ये म्हणून अकाउंटिंग कॅल्क्युलेशन वगैरे चांगलं ठेवा. ते पुढे जाऊन पण तुम्हाला उपयोगी पडेल. आणि अजून एक गोष्ट ऍड करू इच्छिते, तुम्ही पंक्च्युअल राहा. टाइम जे दिलंय तुम्हाला त्यावेळेला किंवा त्याच्या आधी गेलं तरी काही इश्यू. ऑफिसवर टाइम मध्ये जाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि स्वतःचे स्किल कंटिन्युअस अपग्रेड करत राहा. एक प्रकार मीन्स इट्स अ रिअली very very important to sustain in today's corporate world. We have very nice to know Bhumika. एक आणखी गोष्ट आम्हाला सांगतो की टाटा स्टाईल मध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी तुला सगळ्यात जास्त आवडली, जी यू विल टेक थ्रू आउट युअर लाईफ? म्हणजे ती जी गोष्ट आहे तुझ्या आयुष्यात कॉर्पोरेट मध्ये पण किंवा पर्सनल लाईफ मध्ये पण तू त्याचा वापर करशील, असं काही तू शिकलीस का? एक गोष्ट. आयडियल मध्ये म्हणजे डेव्हलपमेंट मॉड्यूल मध्ये आम्हाला एक ऍक्टिव्हिटी होती ब्रिज बिल्डिंग. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना सोबत घेऊन एक ब्रिज बिल्ड करतो, असं ऍक्टिव्हिटी होती जी पुढे पण उपयोगी पडेल इन फ्युचर, पण कंपनीमध्ये, कॉर्पोरेट मध्ये पण. आणि बरोबर, म्हणजे कॉर्पोरेट मध्ये पण वेगवेगळ्या डिपार्टमेंट सोबत काम करताना पण त्याची गरज आहे. पर्सनल लाईफ मध्ये जेव्हा आपण वेन वी वर्क इन अ जॉईंट फॅमिली, वेन यू विल गेट मॅरिड, हाऊ टू गेट अदर सास ससुरजी अँड ऑल एव्हरीथिंग. सो तो ती म्हणजे तुम्हाला सगळीचकडे पाहिजे. व्हेरी नाईस टू नो. इट इज रिअली नाईस भूमिकाजी. इट्स अ रिअली प्लेजर टू have you here and talking to all our learners. Thank you so much. तुम्ही इथे आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना एनकरेज केलात आणि तुमचा एक्सपिरियन्स सांगितला. विश यू ऑल द बेस्ट. डू वेल and keep visiting to Tata Style. Thank you so much. Thank you. All the best.